3 दिवस होत आलेत. या स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूची बाईट घेण्यात आली नाही, परंतु पहिल्या खेळाडूची बाईट आपण घेणार आहोत. या आपण टर्मेला प्रथमतः पुरस्कार देतोय. भावेजी ठाकूर यांचे शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. भावेजी गरज यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. भावेश गरज, आदिल गरज, राज गरज यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार. तन्मय ठाकूरशी चर्चा करूयात. खरं तर आणि त्याच्यासाठी जे गीत आहे पांड्याचं आहे. थोडासा तो भाऊकी आहे. चला शुभेच्छा आहेत. त्याची बॅट चांगली बोलली आहे. तन्मय ठाकूर बोलतो कमी, परंतु बॅटने त्याने धाबा गोळा केला. 39 धाबांची विस्फोटक इनिंग त्याने साकारली. पुढच्या सामन्याकडे आपण बघतो आहोत आणि जर्सी सामन्याला सुरुवात होईल. याबाद ऐकूयात पुन्हा एकदा विपुजी पाटील सरांचा धन्यवाद. स्ट्रायकर विघ्नेश आराडी. विघ्नेशच्या समोर त्याचवेळी साहिल खानावकरचा बेगाने टाकलेला बॉल बॅटला ब्रश झाला. पश्चिमपणे चेंडू जाताना देखील पाहायला मिळतोय. त्याचवेळी तो देखील चांगला पाहायला मिळाला. बॅकअप चांगला आहे. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार आहे. सज्जन मोकर आणि विघ्नेश डाके अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. त्याचवेळी नावडे गावाचं नाव ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये सध्या उंच शिदीवर नेला असा साहिल खानावकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. त्याचवेळी मोठा प्रकार कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पण चांगला पाहायला मिळाला. तिथपर्यंत साहिल पोहोचलाय देखील. प्रयत्न चांगला होता साहिलचा. सज्जनचा हा फटका फसला होता जिथे हा झेल जरासा कदाचित धाबा देखील कमी पाहायला मिळाले असतात. त्याचवेळी सिंगलला डबल आणि डबलला टिबल 3 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात करून दिल्या सज्जन मोकलनं. साहिल खानावकरला सध्या तुम्ही पाहता त्याचा अप्रोच, त्याचं खरं तर महत्वाचं डेडिकेशन पाहायला मिळतं. त्याचवेळी समर्पण त्याचं चांगलं पाहायला मिळालं. संघासाठी 100% एफर्ट द्यायचा. आपल्या संघासाठी महत्वाच्या गोष्टी करायच्या आणि त्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. साहिल खानावकर तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवर. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा हा नावडे संघाचा साहिल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅटला ब्रश झाला होता. पाठीमागच्या दिशेनं वेगानं जाईल. आता चेंडू थांबवू शकत नाही. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू निघून गेला. मिळतील धाबा 4 चौकार. आठ धावा धावपडला लागल्या गेल्या. साहिलच्या विरुद्ध धावा समोरच्या दिशेने येत नाही, पण पाठीमागच्या दिशेने धावा येताना पाहायला मिळाल्यात. वेग प्रचंड आहे. वेगावर स्पार होणारा साहिल खानावकर पाहायला मिळतोय. हा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा साहिल तिथपर्यंत पोहोचला. झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न, संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न, त्याचं डेडिकेशन पाहायला मिळालं. आपलं 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न त्यानं आतापर्यंत केला. मागील चेंडू सिंगल रॅच त्यांना पाहायला मिळते. 9 धावा धापडला लागली गेल्यात. बोरकार संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. TMCC बोरकार, तिसाई मोरई क्रिकेट क्लब बोरकार या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सज्जन मोकलच्या समोर हा बॉल टाकला. त्याचवेळी या लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. एकेरी धावेतून जोडली गेली. 10 धावा धापडला लागले गेल्यात. मोठे फटके येऊ दिले नाहीयेत. मागील सामन्यामध्ये देखील फक्त 5 धाबा साहिलने दिल्या होत्या. या सामन्यामध्ये देखील फार कमी धाबांचं षटक त्याचं पाहायला मिळतं. यावेळचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात. फक्त धावपटलावर अवघा 10 धावा पाहायला मिळतात.
पहिल्या षटकामध्ये 10 धावा होताना पाहायला मिळतात. यश खानावकर आलाय, महत्वाचा गोलंदाज आहे. मागील सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केल्या. यावेळचा बॉल लेग इष्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. डाबी इष्टीच्या बाहेरी चेंडू जाताना पाहायला मिळाला. त्याचवेळी चैतन्य पाटील व्हिडिओ कॉलवर आपल्यासोबत जॉईन देखील आहे. सध्या तो स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला. पण येणाऱ्या आगामी कालामध्ये मैत्री चषक रबर बॉलची स्पर्धा करण मडवी आणि चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून राधे मैदान चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये एक मोठी स्पर्धा 20 जून ते 24 जून एक तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 25-30,000, तृतीय क्रमांक 15, चतुर्थ 15 आणि पंचम 10,000. चैतन्य पाटील आणि करण मडवी यांच्या माध्यमातून मैत्री चषक रबर बॉलची एक स्पर्धा येत्या 20 जून ते 24 जून एक भव्यदिव्य रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळेल राधे मैदान चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये. धाव धावपडल्यावर पाहायला मिळतात. त्याचबरोबर यश खानावकर गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू त्यानं खराब फेकला. त्यानंतर महत्वाची रनआउटच्या स्वरूपात एक विकेट देखील मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मस्कर येताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. अगदी बेकावर स्वार होणारा यश आपण कौतुक करूयात. काय गोलंदाजी त्याने केलंय. चांगल्या टप्प्यावर त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यांपासून मगाशी देखील त्यानं दूर ठेवला. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण साहिल खानावकरला पाहिलं त्याच पद्धतीने यश खानावकर हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. रबर बॉलच्या माध्यमातून त्याची देखील चांगले चेंडू पाहायला मिळाले. खोलातच बॉल तो टाकतोय, त्यामुळे मोठे फटके येऊ दिले नाही आहेत. सज्जनच्या बॅटमधून देखील मोठे फटके आलेच नाही आहेत. यावेळी स्वप्नील आला आणि स्वप्नील पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. मिड विकेटच्या पलीकडं मिळती लाभासा आलाय षटकार. षटकार पाहायला मिळाला. पहिलाच बॉल खेळत असताना स्वप्नील मस्कर बोरखाचा एक सर्वाधिक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यांना आल्याची जाणीव करून दिलंय नावडे संघाला. हा बॉल क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग मध्ये चेंडू निघून गेला. षटकापर्यंत पोहोचले. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. गॅदर करू शकले नाही आहेत. त्यांच्या डोक्यावर यष्टिक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाताना पाहायला मिळाला. त्यावेळी सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि दोन धावातून जोडल्या गेल्या. धावपडला धावा लागल्या गेल्या. त्या 20 धावा पाहायला मिळतात. सज्जन मोकल असा खेळाडू आहे. सर्वाधिक ताकदीचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 2 सामने जिंकलेत खंडोबा आसई संघानं. तन्मय ठाकूरची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलली. त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. महत्वाचा आजचा दिवस त्यानं खंडोबा आसई संघासाठी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळचा बॉल वेग प्रचंड. यश खानावकरनं चेंडू खालीच ठेवला. यश थोडीशी दूर पाहायला मिळाले. त्याच वेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 20 पाहायला मिळते. स्वप्नील सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, ज्याच्या बॅटमध्ये षटकार देखील आला. एक एवढ्या ताकदीचा खेळाडू, बोरखा संघाचा महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल यशच्या शरीरावर आदळणारा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी त्याने केलं. याही षटकामध्ये जितक्या पाहिजे तेवढ्या धाबा उभा झाल्या नाही. फक्त 9 धाबा खर्ची केल्या आहेत गोलंदाजी करताना असताना यश खानावकरनं. त्यामुळे धावपडा धावा लागले की 20 धावा पाहायला मिळतात.
शेवटचं षटक बाकी आहे. यावेळचा पहिल्याच बॉलवर प्रहार. संदेशचं स्वागत केलंय. व्हाईट इस्लॉंग ऑनच्या डोक्यावरून बोरकारचा बाहुबली सज्जन मोकलच्या बॅटमधून षटकार. षटकार पाहायला मिळाला. 26 धावा धावपडला नेत्याला पाहायला मिळतात. सज्जन मोकल मैदानामध्ये आहे. यावेळचा फटका चांगला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग मध्ये शतक घेताना पाहायला मिळतात. त्यानं झेल टिपलाय. सज्जन मोकलची महत्वाची विकेट आल्या. खंडोबा जासी संघाचा आतापर्यंत हाय स्कोर पाहायला मिळतोय. कदाचित त्यांना देखील बाय मिळू शकते. पाच जूनलाच आपण फायनल खेळवणारा त्यामुळे आयोजन कमिटीने वेळेवर 9 वाजता उपस्थित राहा. 9:30 वाजता आपण बॉल टाकणार आहोत. पोटेशी संघ देखील वेळेवर येत असतात. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य आहे ना बॅट्समन. आदित्य मस्कर ना. हा बॉल थोडासा खालीच ठेवलाय. त्यामुळे आता 100% खंडोबा जासी संघाला बाय मिळालंय. खंडोबा जासी संघ पुढील फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तन्मय ठाकूर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. त्याचबरोबर चैतन्य पाटीलच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद आहे. कारण आतापर्यंत बाईकच्या रेसिंग मध्ये कोणी नाहीये. तोच बाईकच्या रेसिंग मध्ये आहे. तन्मयला ही संधी आहे. तन्मयच्या बॅटमधून जर 50 धावा आल्या तर कदाचित जासेमध्ये जासेकरांची बाईक जाऊ शकते. मागील चेंडूवर विकेट देखील मिळाले. महत्वाची विकेट देखील मिळवल्या. गोलंदाजी ट्रॅकवर संदेश पाहायला मिळतात. धावपटला धावा लागले गेले त्या 29 धावा. परेश ठाकूरनं पहिल्या दिवसामध्ये बाईकवर तो बसला होता. 200 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 30 षटकार पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसामध्ये असं वाटलं होतं की कदाचित घनसोली मध्ये ही बाईक जाईल असं वाटलं. विशाल शाह त्या रेसिंग मध्ये होता. पण चैतन्य पाटील असा खेळाडू आहे जो जरी मैदानामध्ये नसला तरी काहीतरी वेगळं चित्र नेहमी पाहायला मिळतो. अजूनही तो लाईव्ह मॅच पाहतोय. त्याला ठाऊक आहे 5व्या दिवसामध्ये त्याला इथे येऊन फक्त बाईक घेऊन जायचं आहे. त्याकरता अजून 2 दिवस त्याला तेवढी वाट पाहावी लागेल. मॅच पाहावी लागतील. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संदेश तिथपर्यंत पोहोचले. झेल घेण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले जाते आणि 2 धाबातून जोडल्या गेल्या. 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचेल. तो 31च्या घरात खंडोबा जासी संघाला पुढील फेरीमध्ये आपण प्रवेश देतोय. 31 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. 32चा आता टार्गेट ठेवलंय ते नावडे संघासमोर. अपेक्षित पाटील यांचे इथं आगमन पाहायला मिळते. त्यांना आपण विनंती करूयात ज्यांनी
या स्पर्धेमध्ये 5 दिवसामध्ये एक बक्षीस कंटिन्यू ठेवलंय भावेश. 6888 आणि त्यांच्या कारचा नंबर, त्या कारवर जर डायरेक्ट बॉल पडला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे. 8488 आणि 6888 या कारवर डायरेक्ट जर बॉल पडला तर 1000चा कॅश प्राइज. कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीनं 5 दिवस आहे, आतापर्यंत कोणी तिथे षटकार मारला नाहीये. चला पुन्हा एक मोठी स्पर्धा मैत्री चषक रबर बॉल टुर्नामेंट 20 ते 24 जून आता हँडविल मध्ये बदल करण्यात आला आहे, जिथे प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 30, तृतीय 15, चतुर्थ 15, पंचम 10. 24 लाईव्ह इव्हेंट्सच ही स्पर्धा कव्हर करते. म्हणजे सर्वाधिक जास्त मागणी मला वाटते रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये सध्या जयेश भोसले सरांना आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स. सर्वाधिक नाईट क्रिकेटच्या स्पर्धा उरण तालुक्यामध्ये जयेश सर करायचे आणि आता सध्या रबर बॉलची स्पर्धा देखील ते आमच्यासोबत जोडले गेलेत. आणि तिथे पुन्हा एकदा चैतन्य पाटील यांनी सांगितलंय की त्या स्पर्धेमध्ये मालिकासाठी बाईक पाहायला मिळेल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी सायकल पाहायला मिळतील. 50 संघ खेळले जातील, मात्र 6000 एंट्री असेल. मैत्री चषक एक मोठी स्पर्धा करण मडवी आणि चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून राधे मैदान चिरल्यामध्ये एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते, जिथे टाकीगाव संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. आपण विनंती करतोय, मगाशी आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की मयूर म्हात्रे यांचं आगमन झालं होतं, पण त्याच वेळी त्यांचा सन्मान करायचं राहून गेले. तर आपण विनंती करत आहोत मयूर माणिकशेठ म्हात्रे यांना की त्यांचा यथोचित मान सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांनी मंचावर यावं, ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता तब्बल 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ देण्यात आलं आहे. अशा आदरणीय मयूर सिक्युरिटी फोर्स चे सर्वे सर्बा मयूर शेठ माणिकशेठ म्हात्रे यांना आपण विनंती करत आहोत, आपण देखील या. मैत्री चषकामध्ये टाकीगाव संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. तिथे देखील वरचपोड या नावाने हा संघ खेळेल. परेश ठाकूर आणि शुभम पाटील त्यामध्ये आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. पण यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर शुभम डाके आलाय. असा एक गोलंदाज सध्या गावदेवी गावठांचा महत्वाचा अस्त्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. आणि शुभमचा पहिलाच बॉल जिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. ISPL चे स्वप्न बरेच जणांचं आहे, पण मगाशी उल्लेख केला की स्मिथ कल्पेश पाटील यांचं स्वप्न देखील आहे ISPL खेळण्याचं. मी मगाशीच उल्लेख केला की आपल्याला आशिष शेलारांच्या आता वरती जावं लागेल, ISPL च्या कमिटीला डायरेक्ट भेट द्यावी लागेल, काळे सरांना भेटावं लागेल तुम्हाला. आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी देखील उत्तर पाहायला मिळतील. शुभम डाके देखील खेळताना पाहायला मिळतील. शुभम डाके देखील कदाचित ISPL मध्ये खेळताना पाहायला मिळू शकतं. त्यासाठी फॉर्म तुम्हाला भरावा लागेल, बऱ्याचशा ट्रायल द्यावं लागतात, पॉइंट कमवावे लागतात, विकेट घ्यावे लागतात, डॉट बॉल टाकावे लागतात. शुभम डाके असा गोलंदाज आहे, मला आठवते गुजरातची बिग बॅशची स्पर्धा गावदेवी गावठण जेव्हा खेळत होता, महत्वाची गोलंदाजी त्याने केली होती. तिथे विश्वजित ठाकूरचा एक किस्सा होता. विश्वजित ठाकूर आणि त्याचबरोबर नाना यांची जो केलेला संवाद तो देखील चर्चा विषय पाहायला मिळाला. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, त्याचवेळी विश्वजित ठाकूरच्या सोबत अंकुर सिंगने केलेली चर्चा देखील प्रचंड आहे.
जेव्हा विश्वजित ठाकूर गोलंदाजी करत होता, करण मडवीने सर्वाधिक लांब षटकार मारला होता आणि एस्टेच्या पाठीमागून अंकुर सिंग म्हणाला होता तेरे को बच्चा भी मार रहा है. आणि त्याच वेळी लगेच विश्वजित ठाकूरनं बाउन्सर देखील बॉल टाकला करण मडवीच्या अगेन्स्ट डॉट बॉल देखील इथं पाहायला मिळाला. त्याच स्पर्धेमध्ये शुभम डाकीनं सर्वाधिक जास्त डॉट बॉल टाकली होती. सध्या शुभम पाहायला मिळतात. रतन बुवा देखील यंदा स्पर्धा खेळला. यावेळचा बॉल अगदी मोठा अटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावा डिफेन्स करण्यामध्ये बोरकार सिंग माहीर आहे. यंदा पुण्याच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांनी तो विक्रम केला. 18 बॉलमध्ये 22 धावा वाचवल्यात. 12 बॉलमध्ये त्याही धावा देखील वाचवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिसरी धाव कंप्लीट होते आहे की नाही आता तपासलं जाईल. पाहायचं आहे ना, स्टॉप आहे की नाही पाहायचं. आणि तिसरी धाव दोन धावा आहेत साहिल. 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा मागील चेंडूवर मिळाल्या गेल्यात. 2 धावेनिशी संघ धावून पोहोचलाय तो 5च्या घरात. शुभम डाकी तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक जास्त पॉईंट या खेळाडूला उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये जयमाताजी दिगोडे संघाने घेतलं होतं 29,000 पॉईंट. एवढंच नाही तर यंदा रायगड प्रीमियर लीग मध्ये मोठ्यानं देखील सर्वाधिक जास्त पॉईंट शुभमसाठी खर्च केले होते. आणि शुभम डाकीलाच पहिले षटक मोठ्यानं दिलं. मोठ्यासारखा गोलंदाज असताना शुभमनं देखील पहिली गोलंदाजी रायगड प्रीमियर लीग मध्ये केल्या. त्याचमुळे हा महत्वाचा गोलंदाज आहे. बोरकार या छोट्याशा गावात येतोय पण क्रिकेटच्या पटलावर आपलं स्वतःचं नाव त्यानं मोठं केलंय. त्याचवेळी सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. ज्या कल्पेश पवारनं चांगली बॅटिंग केलंय त्या कल्पेशला शांत ठेवण्याचं काम देखील केलंय. मागील चेंडूवर 21 धावाले 6 धावा धावपडा लागले गेल्यात. आणखी शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणामध्ये सध्या बोरकार आणि त्यांच्या विरुद्ध नावडे अशी महत्वाची मॅच पाहायला मिळते. हा बॉल अगदी त्याच वेळी चांगल्या लाईनवर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतात. बोरकार संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि बाबे सर जीवनजी डाके यांची नेहमी सातत्याने आठवण होत असते. द्रोणागिरी भूषण आहेत, एक उत्तम निवेदक आहेत, एक उत्तम समालोचक देखील आहेत. आणि इतिहासातील बऱ्याचशा चांगल्या आठवणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी करत असतात. चांगली नाटक देखील नाटकामध्ये त्यांचं काम देखील पाहायला मिळालं. यावेळी बॅटला कदाचित बॉल ब्रश झाला होता, इथपर्यंत आवाज झाला होता. शुभम हेच सांगतोय कदाचित बिगुन हा झेल घ्यायला पाहिजे होता. शेवटचा बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्यात 6. त्यामुळे येणारी 12 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 12 बॉल 26 धावांची आणखीन गरज. थोडं स्पीडअप करा. सन्माननीय आदरणीय मनीषजी गरज साहेबांचे इथं आगमन होताना पाहायला मिळते. इंटेरियर डिझायनर आहेत. लोकांच्या स्वप्नातली घरं जे बनवतात आणि त्यांचं स्वप्नातली घरं इंटेरियर जे डिझाईन करतायत त्याचं भवितव्य चांगलं आहे. सध्या याला मार्जिन आहे सर. कोणाला हवा असेल तर मनीष गरज साहेबांना तुम्ही DM करा. त्यांची देखील आपण ऍडव्हर्टाईज करणार आहोत. जासे असं गाव आहे अनेक तुम्हाला जे सर युवा उद्योजकच पाहायला मिळतील. तुमच्या पाठीमा जे जवळ बसले आहेत भावेश गरज, लहान वयापासून त्यांनी उद्योग केलेत. उद्योगधंदे त्यांचे चांगले पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल फटका चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आलेत. एकेरीला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. शुभम तिथपर्यंत पोहोचलाय. साईश शुभम येताना पाहायला मिळतात. तिथपर्यंत पोहोचले देखील. शुभमनं सर्वाधिक जास्त झेल सोडले असतील मला आठवतंय.
गावदेवी गावठाणमध्ये जेव्हापासून शुभम खेळतोय सर्वाधिक जास्त झेल सोडण्याचा विक्रम शुभम डाकीने केलेत. क्वचितच शुभमनं झेल घेतलीत किंवा शुभमच्या वाट्याला कदाचित बॅटिंग आलं असं म्हणावं लागेल. शुभमनं देखील या गोष्टी ठाऊक आहेत, हे सत्यच आहे. पण 2 धावा आल्यात, पण गोलंदाजी तो चांगली करतो. यावेळचा बॉल फटका चांगला पार मिळालाय, सज्जन तिथपर्यंत पोहोचलाय. यावेळी झेल टिपला गेलाय, बाल बाल बचावला मी म्हणेन. कदाचित जर झाडाला लागला असता तर षटकारच पाहायला मिळाला असता. त्यामुळे सज्जननं चांगला झेल जज केलाय. महत्वाची विकेट. कल्पेश बाद झालेत, पहिला हाताला लागलाय नावडे संघाला. डाकी महत्वाची गोलंदाजी करतोय, त्यानं महत्वाची विकेट. किरण पवार ज्यानं कल्पेश पवार ज्यानं महत्वाची मागील सामन्यामध्ये 50 धावा ठोकल्या होत्या, त्यानं स्वस्तामध्ये बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू त्यांना पाहायला मिळेल. क्षितिज मात्रे त्यांना पाहायला मिळतात. मंचावर आमच्या तन्मय देखील पाहायला मिळतात. ते देखील छोटे मोठे उद्योजक आहेत. ओमसाई किराणा स्टोअरचे ओनर आहेत. एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं एक सुंदर असं कल्पेश वाक्य आहे, आयुष्यामध्ये तुम्ही कधी कोणाचे नोकर होऊ नका. व्हायचं असेल तर एक उद्योजक व्हा, स्वतः तुम्ही मालक बना. आणि हे सर्व आता स्वतःचे मालक देखील आहेत आयुष्याचे. सर्व युवा उद्योजक पाहायला मिळालेत. चला मैदानाच्या आतमध्ये वेदांत डाकी सध्या गोलंदाजी करतात. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा कच्चे केल्यात. पुन्हा एकदा तो विक्रम बोरकार संघ करेल का, धावा डिपेंड करेल का. त्याच वेळचा बॉल समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील झाला. सिंगल रन त्यांना पाहायला मिळते. एकेरी धावेदिशी 10 पटा धावा लागले गेले, 9 धावा. संचितजी मात्रे यांचे देखील ते देखील पाहायला मिळतात. जांभूलपाडा परिसरामध्ये मात्रे बिअर शॉप त्यांचा देखील पाहायला मिळतो. जागृती भावशी होणारी आमच्या बाजूला बसलेत पेन तालुक्यामध्ये ज्यांचा फार्म आहे असे राज रवी घरत देखील पाहायला मिळतात. आदित्य ट्रॅव्हल्स तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व युवा उद्योजक आहेत. लहान वयामध्ये त्यांनी उद्योगधंद्यामध्ये पाहायला मिळतात. आदित्य घरत पंथाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचा देखील मच्छीचा व्यवसाय स्क्वेअर लेग पंच तुम्हाला प्रमोद मिळवी पाहायला मिळतात. मेघना स्टील प्रतिष्ठानचा सर्व जो कारभार आहे ते सांभाळतात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. आता कारभार नावडे संघ सांभाळताना पाहायला मिळतोय. मोठा फटका आलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून मिळतील धावा 6. बऱ्याच उशिरानं मोठा फटका 6 धावा देऊन गेलाय. संघाला नेऊन ठेवलं 15च्या घरात. येणाऱ्या आता 6 बॉल सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आणखीन गरज. हा बॉल मध्ये 17 अभ्यात. साहिल आणि हिमेश यांचं देखील सर्वाधिक मोठं योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळालंय. प्रत्येकाचं खरं तर योगदान पाहायला मिळतंय. जयेश सर, मला आणखीन एक आठवते, जेव्हा माझी समालोचन क्षेत्राची सुरुवात इथं झाली होती, बाळ न्यू यंगस्टर एक संघ होता ज्यांची एक मोठी स्पर्धा असायची. त्यावेळी भावेश घरत, रायडू मात्रे त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा असायची. सातत्याने नेहमी अंडर-25 अंडर-20ची स्पर्धा ते ठेवायचे. पण आता मोठी स्पर्धा ते ठेवायला लागलेत. उद्या प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलारे त्यांना पाहायला मिळतील. स्पेशल कुशल घरत यांना भेटण्यासाठी ते येणार आहेत. मला वाटतं यंदा रायगड प्रीमियर लीगच्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये भोलेनाथ लॉजिस्टिक जार्सी संघामध्ये अगोदरच आयकॉन म्हणून विवेक शेलारला बुक करण्यात आल्या आणि कुशल घरतच्याच माध्यमातून विवेक शेलार खेळताना पाहायला मिळणार आहेत.
संपूर्ण अगदी खास आहेत ते. पण आता मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. 6 बॉल 17ची मॅच. खोलामध्ये बॉल टाकला, त्याचवेळी पाठीमागच्या दिशेने शेतक्षक थोडेसे लांब राहिलेत. पाठलाग केला जाईल का? डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक त्या शेतक्षक तिथपर्यंत पोहोचला. 2 धावा वाचवण्याचा एकच धाव पाहायला मिळाली. साहिलने एवढ्या लांब चेंडू जाऊन देखील फक्त एकच धाव घेतले. त्याला हा सामना जिंकवण्याचा आत्मविश्वास आहे, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. पाहूया येणारे 5 चेंडू. 16 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर युवराज डाकी आहेत. हा बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतात. सिंगल रन इथून आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता बिग्नेशने चांगला प्रयत्न केलाय. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. त्याच वेळी 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. येणारे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता 14 धावांची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली फिल्डिंग टीमला ना. फिल्डिंग टीमला तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. शुभम डाकी तिथपर्यंत आले. त्यांनी सांगितले की तिसऱ्या पंचांची आपल्याला गरज आहे आणि आता तिसऱ्या पंचांचं काम तिथे आयोजन कमिटी पाहिल. नॉट आउट आहे शुभम. साहिल अगदी पोहोचलाय. किरण पवार येताना आज पाहायला मिळणार आहेत. कल्पेश शेठ पाटील यांचं प्रचंड योगदान आहे. मी नेहमी म्हणतो की जासे टेनिस क्रिकेटची अशी कोणती स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान नाही. आणि किरण पवार आज त्यांचं आगमन पाहायला मिळणार आहे जासे क्रीडांगणीमध्ये. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. युवराज डाकीचा बॉल बी शेप मध्ये फटका खेळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला पाहायला मिळतो आणि आता यावेळी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे वळलेत पंच. त्याच वेळी आता खेळाडू पोचलीत की नाही पॉपिंग क्रीज मध्ये. साहिल खानावकरनं 100% एफर्ट जरूर दिलेत पण मैदानाच्या आतमध्ये आता तो पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही, 2 धावा कंप्लीट आहे की नाही. बॉल टू रन हे इक्वेशन त्यांना पाहायला मिळालंय. शुभम डाकी त्याचबरोबर भिगू एकत्र आलेत. सज्जन आणि चिंट्याची एक वेगळी चर्चा पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये आपण मनीष गरजचा स्क्रीनवर देखील नंबर दाखवणार आहोत. खेळाडू बाद आहेत. साहिलला आता मैदान सोडावं लागेल. दुसरी धाव घेत असताना साहिल बाद होताना पाहायला मिळतोय. आता समीकडे पाहायला मिळेल येणारी 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन साहिल 13 धावांची गरज. 3-13. विराज मात्रे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉल 13ची मॅच. मोठा फटका आला तर पुन्हा एकदा नावडे संघ कमबॅक करू शकतो तर एखादा डॉट बॉल. यावेळचा बॉल मिड विकेट मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षक नव्हतं. शेवटची 2 बॉल 12 धावांची आणखीन गरज आहे. 2 मध्ये 12 बनवायच्या. युवराज डाकी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. शेवटची 2 बॉल आणि 2 षटकारांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. महत्वाची मॅच. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ लढणार. महागणपती चिरनेर संघाचा संघनायक आपण येऊन राहा. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला. अतिरिक्त उंची देखील गाठल्या. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक बॉल टाकावा लागणार आहे युवराजला. त्यामुळे शेवटची 2 बॉल 11ची आणखीन मॅच आहे. दोन बॉल आणि 11 धावांची आणखीन गरज आहे. हा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. त्याच वेळी लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतात. एकच धाव इथून येईल आणि आता शेवटचा 1 बॉल आणि आता 10 धावांची आणखीन गरज आहे.
TMCC बोरका संघ व्हाईट कार्ड एंट्री त्यांना मिळाल्या. आज ते आले शुभम डाकी नुसता येत नाही तर त्याच्यासोबत बऱ्याचशा युक्ती शक्ती तो घेऊन येत असतो. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला आणि आता हा सामना जिंकलाय TMCC बोरका टीमनं. चला चिरनेर टीमचे कॅप्टन इथे आलेत. चिरनेर महागणपती चिरनेर संघाचे संघनायक लगेच आपण आणि मॅन ऑफ द मॅच डाकी ब्रदर्स वेदांत डाकी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. युवा उद्योजक मनीष करत यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील देतोय. लोकांच्या स्वप्नातील घरं ज्यांच्या माध्यमातून इंटेरियर डिझाईन केली जाते आणि एक युवा